Hello friends, welcome to our YouTube channel. I am Gaurav and today we are going to learn very interesting topic, impact of machine learning on business intelligence. So let's start with the video. These are the today's agenda. First topic is classification. Classification is the process of categorizing data into predefined classes on their attribute and characteristics. It is a supervised learning technique. It is a fundamental task in BI that helps organizations gain insight, make informed decisions and patterns in the data. Okay. The classification is the process of categorizing data. Okay, classification ही अशी प्रोसेस आहे की सपोज आपल्याकडे एक डेटा सेट आहे आणि त्या डेटा सेट मध्ये सपोज आपल्याकडे काही कॅटेगरीज आहे, तर मग क्लासिफिकेशन ही अशी प्रोसेस आहे की ते आपण त्या डेटाला कॅटेगराइज कसं करतो. ओके, तर आता सुपरवाइज ही क्लासिफिकेशन ही एक सुपरवाइज लर्निंग टेक्निक आहे, बरोबर. त्यानंतर इट इज अ फंडामेंटल टास्क इन BI that helps organization to gain insights and make informed decisions and patterns in a data. Okay, this is the block diagram for classification. Training example means it takes label data, then machine learning algorithm, rule for classification and predicted classification. Okay, prediction is the similar to classification. It is construct a model and use that predict unknown or missing value. Okay, म्हणजे प्रेडिक्शन म्हणजे काय आहे की आपण प्रेडिक्शन ही सिमिलर टू क्लासिफिकेशन आहे, बरोबर. आणि ही आपण एक मॉडेल कन्स्ट्रक्ट करतो आणि त्या मॉडेलला नोन व्हॅल्यूजने ट्रेन करतो आणि त्यानंतर आपण त्याला प्रेडिक्ट करण्यासाठी यूज करतो, बरोबर. आता इथे काय एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज डेटाबेस डी गिवन ॲज T1 T2. ओके, आता हे याच्यामध्ये हे रेकॉर्ड्स दिलेले आहे, बरोबर. आणि त्याचे डिझायर्ड क्लासेस काय C1 C2. सपोज आपल्याकडे एक डेटाबेस आहे की ॲनिमल नावाचा, बरोबर. त्या ॲनिमलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय येऊ शकतात, सपोज हाईट येऊ शकते, नंबर ऑफ लेग्स येऊ शकतात, एक्सेट्रा, बरोबर. तर मग आता सपोज हा काही ॲनिमलचा डेटा असेल, हां, तर या डेटामध्ये क्लासिफिकेशन करते, बरोबर. तर मग आपण डिसाईड करणार तो ॲनिमल आहे की तो बर्ड आहे, बरोबर. समजलं. तर अशा प्रकारे प्रेडिक्शन वर्क होतं. आता काय क्लासिफिकेशन मॉडेल कन्सिस्ट ऑफ 3 phases. फर्स्ट वन इज ट्रेनिंग फेज, म्हणजे या फेजमध्ये मॉडेल इज ट्रेन बाय ऍप्लिकेशन ऑफ क्लासिफिकेशन अल्गोरिदम. देन सेकंड इज टेस्टिंग फेज. द रूल जनरेटेड इन ट्रेनिंग आर टेस्टेड. अँड थर्ड वन इज प्रेडिक्शन फेज. प्रेडिक्शन फेजमध्ये आपण ऍक्च्युअल क्लासिफिकेशन मॉडेलचा ऍक्च्युअल यूज करतो, बरोबर. आता नेक्स्ट टॉपिक आहे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सचा म्हणजे मिनिंग असा आहे की सपोज आपण एखादा अल्गोरिदम किंवा आपण एखादं काय म्हणतात त्याला, आपण एखादा मॉडेल तयार करतो, तर त्या मॉडेलला इव्हॅल्युएट किंवा टेस्ट करण्यासाठी आपण कोणते मेजर यूज करतो. आता क्लासिफिकेशनच्या मॉडेलला टेस्ट करण्यासाठी आपण 3 प्रकारचे मेजर यूज करतो. पहिलं काय ॲक्युरसी, दुसरं आहे प्रिसिजन आणि रिकॉल, आणि थर्ड काय एफ स्कोर. आता ह्या ॲक्युरसी, प्रिसिजन आणि रिकॉल आणि एफ स्कोर ह्या बेसिक गोष्टी, तर यामध्ये मी जास्त काही समजून सांगत नाही, डायरेक्टली मी पुढे मूव्ह करतो. ॲक्युरसी मेजर द प्रोपोर्शन ऑफ करेक्टली प्रेडिक्टेड व्हॅल्यूज आउट ऑफ टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे ॲक्युरसी म्हणजे काय, नंबर ऑफ करेक्ट प्रेडिक्शन अपॉन टोटल नंबर ऑफ प्रेडिक्शन. ओके. प्रिसिजन रिकॉल काय, प्रिसिजन इज अ रेशो ऑफ करेक्टली पॉझिटिव्ह सॅम्पल्स टू अ टोटल नंबर ऑफ क्लासिफाईड पोझिशन सॅम्पल, म्हणजेच TP अपॉन TP प्लस FP. आणि रिकॉलचा काय TP अपॉन TP प्लस FN. आणि आता एफ स्कोर काय, एफ स्कोर काय असतो की प्रिसिजन रिकॉलला कंबाईन केलं की आपल्याला एफ स्कोर मिळतो. मग एफ स्कोरचा फॉर्म्युला आहे 2 into प्रिसिजन मल्टिप्लाय बाय रिकॉल डिवायडेड बाय प्रिसिजन प्लस रिकॉल. ओके. त्यानंतर आपल्याकडे व्हॅलिडेशन, डेटा व्हॅलिडेशनसाठी डेटाचं व्हॅलिडेशन केलं जातं, तर त्यासाठी टेक्निक आहे, त्याला काय म्हणतात क्रॉस व्हॅलिडेशन. क्रॉस व्हॅलिडेशन अलाव फॉर मोर रिलायबल असेसमेंट ऑफ मॉडेल परफॉर्मन्स. ओके, ही पण एक मॉडेलला टेस्ट करण्यासाठी जे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आहे, बरोबर. आता क्रॉस व्हॅलिडेशन काय, क्रॉस व्हॅलिडेशन अलाव फॉर मोर रिलायबल असेसमेंट ऑफ मॉडेल्स परफॉर्मन्स बाय कन्सिडरिंग मल्टिपल ट्रेन टेस्ट स्प्लिट. ओके. आता याच्यात मल्टिपल ट्रेन टेस्ट स्प्लिट होतात, तर ते कसे होतात, इथे या डायग्राम मध्ये बघा. सपोज आपल्याकडे टोटल नंबर ऑफ सॅम्पल किती आहे, 1000 एंट्रीज आहे, बरोबर. त्यानंतर क्रॉस व्हॅलिडेशन व्हॅल्यू किती घेतोय आपण, CV स्कोअर इज इक्वल टू 5 घेतोय, बरोबर. म्हणजे आपल्याला 5 वेळेस क्रॉस व्हॅलिडेशन परफॉर्म करायचंय. आता ही जी क्रॉस व्हॅलिडेशनची टेक्निक आहे, तर याला K फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन असं नाव आहे. क्रॉस व्हॅलिडेशनच्या भरपूर टेक्निक आहे, लिव्ह 1 आउट, लिव्ह P आउट, आणि एक थर्ड आहे
के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन. तर आपल्याकडे या डायग्राममध्ये CB1 इथे काय केलंय, आपल्याकडे टोटल सॅम्पल किती 1000 डिवाइड बाय काय केलं 5 CB स्कोर केला. तर एका क्रॉस व्हॅलिडेशन डेटाची साईज किती आली 200. ओके. आता फर्स्ट 200 आपण टेस्टिंगसाठी घेतले आणि रिमेनिंग जे 200 प्लस 200 प्लस 200 प्लस 200 म्हणजे रिमेनिंग 800 होते ते ट्रेनिंगसाठी दिले. बरोबर. त्यानंतर CB2 मध्ये काय केलं, जो आपण आधीच्या याच्या टेस्टिंगसाठी घेतलेला होता तो पण ट्रेनिंगसाठी घेतला, त्याच्या पुढचा जो भाग होता तो टेस्टिंगसाठी घेतला आणि रिमेनिंग परत ट्रेनिंगसाठी घेतला. असंच ट्रेनिंग टेस्ट ट्रेन म्हणजे आपण काय करतोय, प्रत्येक वेळेस मॉडेलला ट्रेन करताना आहे ना त्याला एक वेगळा डेटाचा चंक प्रोव्हाइड करतोय की ज्याच्यामुळे आपला मॉडेल पूर्ण डेटावरती ट्रेन होईल आणि त्याच्यातले जे ओव्हरफिटिंग अंडरफिटिंग आहे ना तर ते दूर होईल. आता जेव्हा आपला CB1 ची जी अॅक्युरेसी येते, CB2 ची अॅक्युरेसी येते, तर मग आपण काय करतो, फायनल अॅक्युरेसी काढण्यासाठी आपण त्याचा मीन घेतो आणि A इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A5 म्हणजे CB स्कोअर 5 A5 पर्यंत A5 डिवाइडेड बाय CB ची व्हॅल्यू आहे आपली 5. ओके. आता त्यानंतरचं नेक्स्ट इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आहे आपलं कन्फ्युजन मॅट्रिक्स. आता कन्फ्युजन मॅट्रिक्स सर्वांनाच माहिती आहे, हा एक काय असतो, इट इज अ टेबल दॅट समराइज द परफॉर्मन्स ऑफ क्लासिफिकेशन मॉडेल बाय शोईंग द काउंट ऑफ ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह. ओके. कन्फ्युजन मॅट्रिक्स हा एक असा इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आहे की जो ट्रू पॉझिटिव्ह वगैरे त्याचा काउंट देतो. आता हे एक कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे. या आहेत, याला म्हणतात या साईडला ऍक्च्युअल व्हॅल्यूज आणि या आहेत आपल्या प्रिडिक्टेड व्हॅल्यूज. म्हणजे आता कन्फ्युजन मॅट्रिक्सला रीड कसं करायची याची टेक्निक आहे, ऍक्च्युअल निगेटिव्ह होता प्रेडिक्टेड ऍक्च्युअल निगेटिव्ह होता प्रेडिक्टेड निगेटिव्ह आहे. बरोबर. म्हणजे ट्रू निगेटिव्ह म्हणजे हा निगेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे खरा निगेटिव्ह. ओके. त्यानंतर ऍक्च्युअल निगेटिव्ह होता पण प्रेडिक्ट काय केला पॉझिटिव्ह, म्हणजे मॉडेलसाठी काय केला त्याने चुकीचा पॉझिटिव्ह प्रेडिक्ट केला. बरोबर. म्हणजे याला म्हणतात चुकीचा पॉझिटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह. बरोबर. त्यानंतर प्रेडिक्टेड काय होता निगेटिव्ह, ऍक्च्युअल काय होता पॉझिटिव्ह म्हणजे फॉल्स निगेटिव्ह. आणि इथे प्रेडिक्टेड काय होता पॉझिटिव्ह, ऍक्च्युअल काय होता पॉझिटिव्ह आणि प्रेडिक्टेड काय होता पॉझिटिव्ह म्हणजे हा ट्रू पॉझिटिव्ह झाला. आपल्याला अॅक्युरेसी काढायची असले की ट्रू निगेटिव्ह आणि ट्रू पॉझिटिव्ह ची सम केली की आपल्याला अॅक्युरेसी मिळते आणि लॉस काढायचा असेल तर फॉल्स निगेटिव्ह आणि फॉल्स पॉझिटिव्ह केलं त्याची सम केली की आपल्याला लॉस मिळतो. आता हे एवढं डिटेलमध्ये बघून घ्या, पण मग एवढी डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही इथे. आता ROC AUC. आता ROC AUC चा फुल फॉर्म आहे रिसिव्हर्स ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. हा काय असतो माहिती का, एक कर्व असतो की तो व्हिज्युअलाइज करतो ट्रेड ऑफ बिटवीन ट्रू पॉझिटिव्ह आणि फॉल्स पॉझिटिव्ह. म्हणजे हा एक कर्व असतो की जो ट्रू पॉझिटिव्ह आणि फॉल्स पॉझिटिव्हचा कर्वला म्हणजे ट्रेड ऑफला व्हिज्युअलाइज करतो. म्हणजे कसं असतं माहिती का, आपण यात काय करतो, प्रत्येक याच्यासाठी ट्रू पॉझिटिव्ह रेट आणि फॉल्स पॉझिटिव्ह रेट हे दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आणि त्या बेस्ड ऑन त्या व्हॅल्यू आपण इथे ग्राफवरती प्लॉट करतो. बरोबर. आता सपोज ग्राफवरती जेव्हा आपण प्लॉट करतो ना, तर ग्राफवरती प्लॉट करताना ह्या व्हॅल्यू सपोज इथे एक व्हॅल्यू आली, इथे एक व्हॅल्यू आली, इथे एक व्हॅल्यू आली. ओके. तर आपल्याला हे कर्व कसा भेटलेला असतो असा भेटतो. बरोबर. तर मग आपण त्याला जो राऊंड ऑफ करतो, ओके, आपण त्याला काय करतो, बेस्ट मॉडेल कोणतं असतं की ज्याची जी कर्वची व्हॅल्यू आहे ती या डॉटेड लाईनच्या म्हणजे जी डायगोनल लाईन आहे त्याच्या वरती पाहिजे, ते मॉडेल बेस्ट असतं. आता हा जो एरिया आहे याला म्हणता एरिया अंडर द कर्व, AUC. ओके. आता हे फॉर्म्युले आहे ट्रू पॉझिटिव्ह साठी आणि फॉल्स पॉझिटिव्ह रेटसाठी. बरोबर. त्यानंतर आहे लास्ट मेथड आहे, नवीन मेथड आहे ही बायसियन मेथड. ओके. बायसियन मेथड इज बिलॉंग टू फॅमिली ऑफ प्रोबॅबिलिस्टिक क्लासिफिकेशन मॉडेल. बायसियन मेथडमध्ये प्रोबॅबिलिटीच्या बेसवरती क्लासिफिकेशन परफॉर्म केलं जातं. ओके. बायसियन क्लासिफायर आर स्टॅटिस्टिकल क्लासिफायर. दे कॅन प्रेडिक्ट प्रोबॅबिलिटी फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू डेटा गो इन द क्लास. ओके. बायस थेरम इज यूज इन बायसियन क्लासिफिकेशन. बेस थेरम आपण बघितलाय मशीन लर्निंगमध्ये बघितलाय, DSBD मध्ये बघितलाय, तर तो यूज केला जातो क्लासिफिकेशनसाठी. आणि बायसियन क्लासिफायर एक्झिबिट्स हाय अॅक्युरेसी अँड स्पीड फॉर लार्ज डेटा सेट. एक्झाम्पल नेओ बायस क्लासिफायर. ओके. आता बायसियन क्लासिफायर काय आहे, हाय अॅक्युरेसी प्रोव्हाइड करतो आणि लार्ज स्पीड प्रोव्हाइड करतो लार्ज डेटा सेटला साठी, म्हणजे हाय स्पीड प्रोव्हाइड करतो लार्ज डेटा सेटसाठी सुद्धा. आता याचं एक्झाम्पल आहे नेओ बायस क्लासिफायर. कंडिशनल प्रोबॅबिलिटी इज युज्ड इन बायस थेरम.
कंडिशनल बायस थेरम मध्ये कंडिशनल प्रोबॅबिलिटी यूज केली जाते. आता बायस थेरमचा जो फॉर्म्युला आहे तो आपण बघूया. ओके, पी ऑफ बी अपॉन ए, ओके, इज इक्वल टू पी ऑफ ए अपॉन बी मल्टिप्लाय बाय पी ऑफ बी. म्हणजे जो इथे आधी लिहिला जातो तो इथे आधी लिहिला जातो आणि जो इथे अपॉनला असतो ती व्हॅल्यू इथे लिहिली जाते. ही एक सोपी टेक्निक आहे बायस थेरमला लक्षात ठेवायची. ओके, आता काय पी ऑफ बी काय इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी ऑफ एच, पी ऑफ ए काय इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी ऑफ ए, पी ऑफ बी इज इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी ऑफ बी, पी ऑफ ए इज इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी ऑफ ए. पी ऑफ बी अपॉन ए इज कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए, यालाच काय म्हणतो आपण पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी म्हणतो. आणि पी ऑफ ए अपॉन बी काय कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी. ओके, याला लाईकलीहूड प्रोबॅबिलिटी म्हणतो. ओके, आता प्रायर प्रोबॅबिलिटी आणि पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी. प्रायर प्रोबॅबिलिटी काय, इट इज द इसेन्शियल प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू ओरिजिनली ऑब्टेन बिफोर एनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दॅट लेटर ऑब्टेन. अँड पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी इट इज अ व्हॅल्यू दॅट हॅज बीन रिवाइज्ड बाय युझिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन दॅट लेटर ऑब्टेन. ओके, म्हणजे प्रायर प्रोबॅबिलिटीमध्ये कोणती तरी इन्फॉर्मेशन आपल्याला, म्हणजे इन्फॉर्मेशन जी नंतर आपल्याला काय म्हणतात ऑब्टेन होणार आहे त्याच्या आधीच आपण प्रोबॅबिलिटी काढतो. आणि पोस्टेरियर प्रोबॅबिलिटीमध्ये इन्फॉर्मेशन आल्यानंतर आपण ती प्रोबॅबिलिटी काढतो. बायसियन बिलीफ नेटवर्क. ओके, आता बायसियन बिलीफ नेटवर्क काय, इट इज रिप्रेझेंट द फुल जॉइंट डिस्ट्रीब्युशन ओव्हर द व्हेरिएबल. इन बायसियन बिलीफ नेटवर्क कंडिशनल इंडिपेंडन्स इज डिफाइंड बिटवीन सबसेट. बायसियन बिलीफ नेटवर्क हा एवढा इम्पॉर्टंट टॉपिक नाहीये, परंतु सिलेबसमध्ये असल्यामुळे हा घेतलेला आहे. इट टेक्स ॲडव्हान्टेज ऑफ कंडिशनल अँड मार्जिनल इंडिपेंडन्स अमंग द व्हेरिएबल्स. ए अँड बी आर द कंडिशनल इंडिपेंडंट गिवन बाय सी, ए बी सी. ओके, आता याच्यामध्ये आपण 3 व्हेरिएबल घेतोय, म्हणजे ए बी डिवाइड बाय सी. म्हणजे ए आणि बी ची कोणती कंडिशनल, म्हणजे ए आणि बी ची कंडिशनल प्रोबॅबिलिटी आहे आणि बी आणि सी ची कंडिशनल प्रोबॅबिलिटी. समजलं, म्हणजे सी हा ए आणि बी वरती डिपेंड आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता हे एक एक्झाम्पल आहे अलार्म सिस्टीमचं. ही अलार्म सिस्टीम म्हणजे काय की ॲझ्युम दॅट वी हॅव अलार्म सिस्टीम इन्स्टॉल इन अवर होम, देन इट एबल टू डिटेक्ट बर्गरली, म्हणजे चोरी डिटेक्ट करेल ते. बट ऑल्सो समटाइम्स रिस्पॉन्स टू अ मायनर अर्थक्वेक. म्हणजे आता हे घर अशा एरियामध्ये कशी ते मायनर अर्थक्वेक पण येत राहतात. मग त्यामुळे त्यानंतर आपल्याकडे काय, आपल्याकडे आहेत 2 नेबर अली अँड वेली हू प्रॉमिस टू कॉल व्हेन अलार्म साऊंड. ओके, तर ते दोघं कॉल करणारे जर अलार्मची बेल वाजली तर. आता अली ऑलवेज हिअर अलार्म्स बट कन्फ्युजेस विथ टेलिफोन रिंग. म्हणजे अलीला नेहमी अलार्म ऐकू येतो बट तो टेलिफोनची रिंग आणि अलार्मचा साऊंड याच्यामध्ये कन्फ्युज होतो. वेली लाईक्स लाऊड म्युझिक. म्हणजे वेली मोठमोठ्याने म्युझिक ऐकत असतो त्याच्यामुळे अलार्म कधी कधी मिस करतो. आता ह्या रूल्सनुसार फ्रॉम दिस वी विल आयडेंटिफाय प्रोबॅबिलिटी ऑफ बर्गरली. म्हणजे आपण चोरी झाली का नाही याची प्रोबॅबिलिटी फाइंड करणार. आता हे कॅज्युअल रिलेशनशिप आहे, बर्गरली होईल का नाही, ओके, अर्थक्वेक होईल का नाही, अली कॉल करेल, वेली कॉल करेल. ओके, पी ऑफ बी, पी ऑफ ई, पी ऑफ अली डिवायडेड बाय ए. ए ही प्रोबॅबिलिटी कशाची, अलार्मची, म्हणजे अलार्म वाजेल की नाही. आणि त्यानंतर काय, वेली कॉल्स काय, वेली, पी ऑफ वेली अपॉन ए. ओके, आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, बायसियन बिलीफ नेटवर्क फाइंड करायचं असतं. आता हे बायसियन बिलीफ नेटवर्क असं फाइंड केलं, हे बुकमध्ये दिलेलं होतं तसं मी उचलले. आता नेक्स्ट टॉपिक आहे लॉजिस्टिक रिग्रेशन. आता आपल्याला रिग्रेशन तर माहिती, आता लॉजिस्टिक रिग्रेशन काय. लॉजिस्टिक रिग्रेशन काय, इट इज अ सुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम. लॉजिस्टिक रिग्रेशन इज स्टॅटिस्टिकल मॉडेल दॅट यूज फॉर बायनरी क्लासिफिकेशन. म्हणजे लॉजिस्टिक रिग्रेशन जरी, म्हणजे हे जरी रिग्रेशनचं मॉडेल असलं पण हे कॅटेगोरिकल डेटावरती काम करतं. कॅटेगोरिकल डेटा म्हणजे ट्रू फॉल्स मध्ये जसं आउटपुट असतं तसा डेटा. ट्रू फॉल्स झालं, 0-1 झालं, येस नो झालं, त्याला म्हणतात कॅटेगोरिकल डेटा. ओके, आणि बायनरी क्लासिफिकेशन मध्ये पण 2च क्लासेस असतात, एक तर येस किंवा नो. ओके, आता इट एस्टिमेट द प्रोबॅबिलिटी ऑफ इन्स्टन्स बिलॉंग टू अ पर्टिक्युलर क्लास बेस्ड ऑन फीचर. आता लॉजिस्टिक रिग्रेशन मध्ये सिग्मॉइड फंक्शन यूज केलं जातं. सिग्मॉइड फंक्शनला आपण लॉजिस्टिक फंक्शन सुद्धा म्हणतो. त्याची फॉर्म्युला आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 प्लस ई रेस टू मायनस झेड. सिग्मॉइड फंक्शन मॅप्स द रिअल व्हॅल्यू इनपुट टू व्हॅल्यूज बिटवीन 0 to 1 विच रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. आता याचा एक्सप्लेनेशन असं आहे, इकडे बघा. लॉजिस्टिक रिग्रेशन मध्ये सिग्मॉइड फंक्शन असतं. सिग्मॉइड म्हणजे हा एस शेप कर्व दिसतोय तुम्हाला, तर याला म्हणतात सिग्मॉइड फंक्शन. ओके, त्या सिग्मॉइड फंक्शनला एक थ्रेशोल्ड व्हॅल्यू असते, सपोज 5. आता जर माझी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू सपोज 0.3 आली, तर
तर ती आता थ्रेशोल्ड पेक्षा जास्त नाही, त्याच्यामुळे आपण त्याला काय कन्सिडर करणार, नो कन्सिडर करणार, बरोबर. आणि माझी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू माझी रिग्रेशनची लॉजिस्टिक फंक्शनची व्हॅल्यू जर 0.8 आली किंवा 0.7 आली तर आपण त्याला येस कन्सिडर करणार, समजलं. तरी अशा प्रकारे हे लॉजिस्टिक फंक्शन वर्क करतं. ओके. आता याचे ऍडव्हान्टेजेस काय, सिम्प्लिसिटी आहे, एफिशियन्सी आहे. एफिशियन्सी कशी आहे, फॉर लार्ज डेटासाठी हे खूप एफिशियंट आहे आणि क्विकली ट्रेन होतं. त्यानंतर रोबस्टनेस टू नॉईजसाठी खूप रोबस्ट आहे अल्गोरिदम. आणि त्यानंतर प्रोबॅबिलिस्टिक प्रेडिक्शन. ओके. डिसएडव्हान्टेज काय, परफॉर्मन्स फॉर नॉन लिनियर डेटा विथ कॉम्प्लेक्स रिलेशनशिप इज नॉट गुड. ओके. त्यानंतर लिमिटेड टू बायनरी क्लासिफिकेशन ओनली, रिक्वायर्स हेवी फीचर इंजिनिअरिंग. या अल्गोरिदमला हेवी फीचर इंजिनिअरिंगची गरज पडते, म्हणजे डेटा आपल्याला क्लीन पाहिजे असतो. आता क्लस्टरिंग काय, क्लस्टरिंग ही अनसुपरवाइज टेक्निक आहे. आता क्लस्टरिंगचा आहे ना म्हणजे साधा सरळ मिनिंग जर धरला, क्लस्टरिंग म्हणजे काय असतं माहिती का, सपोज आता हे डेटा पॉईंट्स आहे, बरोबर. आता इथे डेटा पॉईंट्स आहे ना हे, आणि इकडे पण काही डेटा पॉईंट्स आहे. आता हे डेटा पॉईंट्स, तर आपण काय करतो, या डेटा पॉईंट्सचा जो ग्रुप आहे तर त्याला काय म्हणतो, क्लस्टर, बरोबर. हा एक क्लस्टर झाला आणि हा सेकंड क्लस्टर झाला. आता या ग्रुपमध्ये सपोज या डेटा पॉईंट्स मधले जे 2 पॉईंट्स आहे, या क्लस्टर मधले सेम क्लस्टर मधले जे 2 पॉईंट्स आहे त्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतील, आणि डिफरंट क्लस्टर मधले जे 2 डेटा पॉईंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतील, हे आपल्याला फक्त ऑब्झर्वेशन वरून समजते. आता आपण त्याची डेफिनेशन अंते बघून घेऊ. क्लस्टरिंग मीन्स ग्रुप ऑफ डेटा पॉइंट्स मोर लाइकली टू हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. ओके. क्लासिफिकेशन मॉडेल नीड्स बोथ फीचर अँड टार्गेट्स. तसं क्लासिफिकेशन मॉडेलला काय, फीचर पण पाहिजे असतं आणि टार्गेट पण पाहिजे असतं, म्हणजे डेटा पण पाहिजे असतो आणि त्याचे लेबल्स पण पाहिजे असतात. पण क्लस्टरिंग हे अनसुपरवाइज असल्यामुळे त्याला फक्त फीचर्स पाहिजे, टार्गेटची गरज नाहीये. क्लस्टरिंग मॉडेल रिक्वायर्स ओनली फीचर्स और प्रॉपर्टीज. ओके. आता it is a process of participating data object into subclasses which are called as cluster. Okay. Each cluster contains similar data point which has same or similar property. Data between same cluster has same property and data between different cluster has different properties. Okay. आता क्लस्टरिंग साठी अशी एक डायग्राम काढू शकता. डायग्राम वगैरे पेपरमध्ये काढल्यामुळे एक्झामिनरला समजतं की याला टॉपिक समजलाय, त्याच्यामुळे ते मार्क्स देण्याचे चान्सेस वाढतात. क्लस्टरिंग मेथड, क्लस्टरिंगच्या मेथड्स आहे. पहिली मेथड आहे पार्टिशनिंग मेथड, दुसरी मेथड आहे हायरार्किकल आणि तिसरी मेथड आहे डेन्सिटी बेस्ड. पार्टिशनिंग मेथडमध्ये 2 अल्गोरिदम येतात, के मीन्स अल्गोरिदम आणि के मेथड अल्गोरिदम. ओके. हायरार्किकलमध्ये हायरार्किकल क्लस्टरिंग हा एक अल्गोरिदम आहे की ज्याच्यामध्ये 2 टाईप असतात, अँग्लोमेरेटिव्ह आणि डिव्हिजिव्ह, म्हणजे हे 2 अप्रोच असतात. ओके. आता आपण के मीन्स पार्टिशनिंगची मेथड बघणार आहे, पण त्याच्या आधी आपण ऍप्लिकेशन ऑफ क्लस्टरिंग बघून घेऊ. क्लस्टरिंगचे ऍप्लिकेशन कोणते आहे की सोशल नेटवर्क अनालिसिस झालं, डॉक्युमेंट क्लस्टरिंग झालं, कस्टमर सेगमेंटेशन झालं. कस्टमर सेगमेंटेशन म्हणजे काय, हेल्प टू अनालाइज द कस्टमर विथ सिमिलर प्रेफरन्स, म्हणजे आपण कस्टमरचे जे प्रेफरन्स आहे ते अनालाइज करतो. त्यानंतर काय, अनॉमली डिटेक्शन झालं, हेल्प टू डिटेक्ट अनयुज्युअल पॅटर्न्स ऑर आउटलायर्स इन द डेटा, अँड देन मार्केटिंग झालं. ओके. तर हे क्लस्टरिंगचे ऍप्लिकेशन्स आहे. आता त्यानंतर पार्टिशनिंग मेथड. आता पार्टिशनिंग मेथड काय, पार्टिशनिंग क्लस्टर आर क्लस्टरिंग मेथड यूज टू क्लासिफाय द ऑब्झर्वेशन विद इन अ डेटा सेट, बरोबर. Commonly used partitioning method is K-means. K-means ही commonly used partitioning method आहे. It is the unsupervised learning algorithm helps to solve clustering problem. Given dataset is classified into K cluster which are assumed at starting. Okay, K cluster मध्ये क्लासिफाय होतं आणि त्या K ची व्हॅल्यू आपल्याला आधीपासूनच अझ्युम करायला लागते. आता K-means अल्गोरिदम कसा वर्क करतो मी तुम्हाला सांगतो. K-means अल्गोरिदम मध्ये सपोज हे 2 क्लस्टर आहे, तर तो काय करतो, सपोज रॅन्डमली चूज सेंट्रॉइड घेतला, बरोबर. आता सेंट्रॉइड नंतर काय करतो, सेंट्रॉइड नंतर इच पॉईंट, प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. या सेंट्रॉइड पासून सगळ्या पॉईंटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट होईल. आता जेव्हा डिस्टन्स कॅल्क्युलेट होईल त्यानंतर ज्या म्हणजे सपोज हे 2 सेंट्रॉइड आहे, सपोज या पॉईंटचं डिस्टन्स आहे इथल्या 5 सेंटीमीटर आणि या पॉईंटचं डिस्टन्स आहे 20 सेंटीमीटर, बट या पॉईंटचं आणि या पॉईंटचं डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. तर हा जो पॉईंट आहे तो या क्लस्टरमध्ये अझ्युम केला जाईल, समजलं. अशा प्रकारे के मीन्स अल्गोरिदम वर्क होतो. आता अल्गोरिदम डिसाइड नंबर ऑफ क्लस्टर के, आपल्याला के नंबर क्लस्टर डिसाइड करावं लागतं. त्यानंतर काय, सिलेक्ट के रॅन्डम डेटा पॉईंट ऍज अ सेंट्रॉइड. आधी आपल्याला जेव्हा आपण क्लस्टर डिफाईन करतो त्यानंतर आपल्याला के रॅन्डम डेटा पॉईंट घ्यावा लागतं आणि त्यांना म्हणजे सेंट्रॉइड म्हणून घ्यावे लागतात. ओके. त्यानंतर आपण प्रत्येक सेंट्रॉइड पासून डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो प्रत्येक पॉईंटचं.
कम्प्यूट डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड टू इच डेटा पॉइंट युझिंग युक्लिडियन डिस्टन्स. युक्लिडियन डिस्टन्सने डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो आणि असाइन इच डेटा पॉइंट टू द क्लस्टर हुज डिस्टन्स इज मिनिमल फ्रॉम सेंट्रॉइड. ओके, आता आपण मी एकदा क्लिअरली सांगतो परत. सपोज इकडे बघा 2 पॉइंट आपण ॲझ्युम केले, बरोबर. आता हा एक थर्ड पॉइंट आहे, डेटाबेस मधला पॉइंट आहे. हे क्लस्टर हे जे सेंट्रॉइड आहे, सी मार्क करतो त्यांना, सेंट्रॉइड आपण ॲझ्युम केले आणि हा एक डेटा पॉइंट आहे. आता सेंट्रॉइड 1 आणि सेंट्रॉइड 2, सेंट्रॉइड 1 पासून याचं डिस्टन्स आलं 10 आणि सेंट्रॉइड 2 पासून आलं याचं डिस्टन्स 12. तर आता काय होईल, हा जो डेटा पॉइंट आहे त्याचं डिस्टन्स, याचं डिस्टन्स कमी आहे सेंट्रॉइड 1 पासून, तर मग तो डेटा पॉइंट आपला याच्यामध्ये धरला जाईल, सेंट्रॉइड 1 मध्ये कन्सिडर केला जाईल. आता तसंच हा एक डेटा पॉइंट असेल की ज्याचं याचं डिस्टन्स सपोज इथून 5 सेंटीमीटर असेल, पण याचं आणि याचं डिस्टन्स किती असेल, 15 सेंटीमीटर असेल, तर मग तो हा सेकंड क्लस्टरमध्ये ॲझ्युम केला जातो. ओके, आणि जेव्हा पण एखादा डेटा पॉइंट क्लस्टरमध्ये ॲझ्युम केला जातो, सेंट्रॉइडची व्हॅल्यू आपल्याला परत कॅल्क्युलेट करायची असते. आणि सेंट्रॉइडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे तो की सेंट्रॉइड इज इक्वल टू एक्सी वाय सी इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन एम अँड समेशन ऑफ वाय आय अपॉन एम. म्हणजे सपोज एका क्लस्टरमध्ये 10 पॉईंट आहे, तर त्या 10 पॉईंटची समेशन करायची आणि त्यानंतर जी व्हॅल्यू येईल तर त्या व्हॅल्यूला आपण डिवाइड बाय एम करायचं. एम म्हणजे नंबर ऑफ क्लस्टर आहे, बरोबर, नंबर ऑफ डेटा पॉईंट इन दॅट क्लस्टर. मग देन नेक्स्ट स्टेप काय, रिपीट स्टेप 3 and 4 and 5 अंटिल एनी ऑफ देम सॅटिस्फाय. 3, 4 and 5 या स्टेप आपल्याला रिपीट करायच्या. 3, 4, 5 म्हणजे कोणती, ही एक झाली कम्प्यूट डिस्टन्सवाली. सेकंड वन कोणती झाली, असाइन इच डेटा पॉइंट झाली. आणि लास्ट वन झाली 5 अंटिल एनी ऑफ देम सॅटिस्फाय. पहिलं काय, सेंट्रॉइड ऑफ न्यूली फॉर्म क्लस्टर हॅज नॉट चेंज, म्हणजे जे पण क्लस्टर नवीन फॉर्म झाले त्यांचे सेंट्रॉइड चेंज होत नाही. सेंट्रॉइड चेंज होत नाही म्हणजे डेटा पॉइंट चेंज होत नाही, त्याच्यामुळे सेंट्रॉइड बदलत नाही. ओके, त्यानंतर पॉइंट रिमेन्स इन द सेम क्लस्टर, कोणताही पॉईंट दुसऱ्या क्लस्टरमध्ये मूव्ह होत नाहीये, तर मग आपल्याला थांबावं लागेल. आणि थर्ड ऑप्शन, थर्ड काय आहे की मॅक्झिमम नंबर ऑफ इटरेशन आपण रीच केलं तर आपल्याला थांबायचंय. ओके, सो आता नेक्स्ट अल्गोरिदम काय, के मेडॉइड. आता के मेडॉइडचा अल्गोरिदम आहे ना, या अल्गोरिदम मध्ये फार काही अवघड नाही, के मीन्स सारखाच क्लस्टरिंगचा अल्गोरिदम आहे. ओके, आता के मीन्स हा अल्गोरिदम काय म्हणतो, इट इज अ क्लासिकल पार्टिशनिंग टेक्निक, इट इज अनसुपरवाइज लर्निंग टेक्निक, हेल्प्स टू सॉल्व क्लस्टरिंग प्रॉब्लेम. ओके, द नंबर ऑफ के क्लस्टर ॲझ्युम नोन प्रायरी, म्हणजे के जे आहे नंबर ऑफ के इज आपल्याला आधीच माहिती पाहिजे असते ना, आपण असाइन करतो आधीच. इट स्प्लिट द डेटा सेट ऑफ एन ऑब्जेक्ट इंटू के क्लस्टर, म्हणजे डेटाबेसमध्ये आपले सपोज 10 ऑब्जेक्ट असतील तर तो 2 क्लस्टरमध्ये 10 ऑब्जेक्ट डिवाइड करून देईल. ओके, त्यानंतर अल्गोरिदम काय, इनिशियलाइज सिलेक्ट के रॅन्डम पॉइंट्स आउट ऑफ द n data points as medoids, associate each data point to closest medoid by using Manhattan distance. Okay, while cost of configuration decreases for each medoid m, for each medoid non-medoid o, consider the swap of m and o and compute cost change. If the cost change is current best, remember the m and o combination. Perform the best swap for m best and o best. If decreases cost function, otherwise the algorithm terminates. आता के मेडॉइड कसं आहे, हा एवढा वाईडली यूज अल्गोरिदम नाही, त्याच्यामुळे याचा काही सोर्स मटेरियल पण तुम्हाला भेटणार नाही, त्याच्यामुळे हा अल्गोरिदम जसले तसा पाठ केला किंवा मला वाटत पण नाही की हा पेपरला यूज होऊ शकतो की नाही. आता नेक्स्ट आहे हायरार्किकल मेथड. हायरार्किकल मेथडमध्ये आता हे नोट्समध्ये सगळं दिलेलंच आहे. हायरार्किकल मेथडमध्ये 2 अप्रोच मेन आहे. पहिलं काय, ॲग्लोमेरेटिव्ह आणि दुसरं डिव्हिजिव्ह. ॲग्लोमेरेटिव्ह म्हणजे आपण ॲग्लोमेरेटिव्ह म्हणजे की इनिशियली कन्सिडर एव्हरी डेटा पॉइंट ॲज अ इंडिव्हिज्युअल क्लस्टर अँड ॲट एव्हरी स्टेप मर्ज द नियरेस्ट पेअर ऑफ द क्लस्टर. ओके, आता हायरार्किकल मेथड काय आहे की ही वर्क व्हाय ग्रुपिंग द डेटा पॉइंट इन टू ट्री ऑफ क्लस्टर. ओके, आता हायरार्किकल मेथडमध्ये एक डेटा काय म्हणतात डायग्राम यूज केली जाते, तिला म्हणतात डेंडोग्राम. डेंडोग्रामचं स्ट्रक्चर कसं आहे की इट इज अ ट्री लाईक स्ट्रक्चर अँड मोर लाईकली इन्व्हर्टेड ट्री. ओके, आता ॲग्लोमेरेटिव्हचा आणि डिव्हिजिव्हचा मी डिफरन्स सांगतो. आता ॲग्लोमेरेटिव्ह काय आहे की ॲग्लोमेरेटिव्हमध्ये आधी म्हणजे ॲग्लोमेरेटिव्ह कोणता अप्रोच आहे, बॉटम अप अप्रोच आहे, म्हणजे बॉटम पासून स्टार्ट करतो. ॲग्लोमेरेटिव्हमध्ये हे इंडिव्हिज्युअल फीचर्स असतात आणि ईच फीचरला कंबाईन करून आपण आपल्या फायनल स्टेपपर्यंत पोहोचतो, त्याला ॲग्लोमेरेटिव्ह अप्रोच म्हणतात. डिव्हिजिव्ह त्याच्या उलटा अप्रोच आहे, एकदम इनव्हर्स अप्रोच आहे की जो टॉप डाऊन असतो. सगळ्यात पहिले आपल्याला एक पूर्ण
कॉम्बिनेशन ऑफ ऑब्जेक्ट मिळतं आणि जोपर्यंत ते सिंगलमध्ये डिस्ट्रीब्यूट होत नाही तोपर्यंत आपण त्याला डिवाइड करत जातो स्मॉलर पीसेसमध्ये. डिव्हिजिव्हमध्ये टॉप डाऊन अप्रोच यूज केला जातो, ॲग्लोमेरेटिव्हमध्ये बॉटम अप अप्रोच यूज केला जातो. ओके, नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? इव्हॅल्युएशन फॉर क्लस्टरिंग. क्लस्टरिंगच्या याच्यासाठी इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आहे, सिलॉट स्कोअर आहे. सिलॉट स्कोअर काय आहे की सिलॉट स्कोअर इज अ वे ऑफ मेजर हाऊ द इलिमेंट विदिन क्लस्टर आर क्लोजेस्ट टू द पॉइंट्स इन इट्स नेबरिंग क्लस्टर. म्हणजे सिलॉट स्कोअर हा एक असा मेथड आहे की ज्याच्यामध्ये सपोज आपल्याकडे एक पॉइंट आहे की त्या पॉइंट मधला आपण कॅल्क्युलेट काय करतो की सपोज तो पॉइंट त्या दोन क्लस्टरच्या किती जवळ आहे. सपोज क्लस्टर 1 आहे आणि क्लस्टर 2 आहे. क्लस्टर 1च्या सपोज हा एक पॉइंट आहे की जो क्लस्टर 1च्या जास्त जवळ आहे आणि क्लस्टर 2च्या हा दुसरा पॉइंट आहे, तर मग तो क्लस्टर 1च्या थोडा लांब आला. ओके, तर हे अशा प्रकारे सिलॉट स्कोअर कॅल्क्युलेट केला जातो. याच्यासाठी सिलॉट स्कोअरची व्हॅल्यू 1 to -1च्या रेंजमध्ये असते. ओके, त्यानंतर आता स्ट्रक्चर ऑफ असोसिएशन रूल. आता नेक्स्ट टॉपिक आला, क्लस्टरिंगचा टॉपिक इथपर्यंत संपला. आता स्ट्रक्चर ऑफ असोसिएशन रूल. असोसिएशन रूल काय असतो की असोसिएशन रूल इज अ स्टेटमेंट दॅट एक्सप्रेस अ रिलेशनशिप बिटवीन आयटम्स ऑफ डेटा सेट. ओके, हे काय असतं की एक असं स्टेटमेंट असतं की जे रिलेशनशिप शोज करतं बिटवीन आयटम्स. आता अ टिपिकल रिलेशनशिप काय असतं की एक्स रिलेटेड टू वाय. ओके, द स्ट्रक्चर ऑफ असोसिएशन रूल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कंपोनंट. आता याच्यात बऱ्यापैकी कंपोनंट्स आहे. आता फर्स्ट कंपोनंट आहे की अँटासिडंट म्हणजे एक्स, म्हणजे काय असतो लेफ्ट हँड साइड. सपोज आता आपल्याकडे एक रिलेशन आहे एक्स वाय, तर याच्यामध्ये हा जो एक्स आहे त्याला काय म्हणतात अँटासिडंट आणि कॉसिक्वेंट याला वायला म्हणतात कॉसिक्वेंट. ओके, आता सपोर्ट काय असतो? सपोर्ट हा द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन दॅट इन्क्लूड आयटम इन ए अँड बी इज अ पार्ट रूल ॲज पर्सेंटेज ऑफ द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. मला पण नाही समजलं, सीधा फॉर्म्युला पाठ करून घ्या. सपोर्ट इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन टोटल. ओके, त्यानंतर कॉन्फिडन्स रेशिओ ऑफ ऑल आयटम्स दॅट इन्क्लूड ए ॲज वेल ॲज ऑल आयटम्स दॅट इन्क्लूड बी टू द आयटम्स इन बी, ए प्लस बी अपॉन बी. ओके, डेफिनेशन म्हणून समजून जाते. लिफ्ट काय? इट इज अ रेशिओ ऑफ ऑब्झर्व सपोर्ट एक्स अँड वाय एक्सपेक्टेड सपोर्ट. म्हणजे हा काय रेशिओ कशा, लिफ्ट हा रेशिओ कशाचा आहे? ऑब्झर्व सपोर्टचा एक्सपेक्टेड सपोर्ट रेशिओ आहे. लिफ्ट इज इक्वल टू ए प्लस बी डिवायडेड बाय ए डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय टोटल. म्हणजे आणि हा ए प्लस बीचा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा फॉर्म्युला? ए प्लस बी आपण ए कशाचा फॉर्म्युला आहे? कॉन्फिडन्सचा. म्हणजे लिफ्टचा अपडेटेड फॉर्म्युला काय? कॉन्फिडन्स अपॉन बी अपॉन टोटल. ओके, त्यानंतर लिव्हरेज काय आहे? लिव्हरेज मेजर द डिफरन्स इन प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स अँड वाय अपिअरिंग टुगेदर कम्पेअर टू स्टॅटिस्टिकल इंडिपेंडंट. लिव्हरेजचा फॉर्म्युला आहे सपोर्ट ऑफ एक्स टू वाय मायनस सपोर्ट ऑफ एक्स अँड सपोर्ट ऑफ वाय. ओके, नाव लास्ट टॉपिक आहे आपला हा या युनिटचा, अप्रायरी अल्गोरिदम. अप्रायरी अल्गोरिदम इज अ पॉप्युलर अल्गोरिदम यूज फॉर असोसिएशन रूल माइनिंग. अप्रायरी अल्गोरिदम वर्क्स बाय इटरेटिव्हली जनरेटिंग अ कॅन्डिडेट आयटम सेट अँड प्रूनिंग infrequent item set for effectively discover frequent item set. Frequent item set are item set that appear in data set in number of times greater than threshold. Okay, frequent item set म्हणजे काय की एक थ्रेशोल्ड ठरला जातो. ओके, त्या थ्रेशोल्ड पेक्षा जास्त जर त्याची व्हॅल्यू गेली म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी गेली तर त्याला आपण फ्रिक्वेंट आयटम सेट म्हणतो. द अप्रायरी अल्गोरिदम युजेस पॅरामीटर्स सपोर्ट अँड कॉन्फिडन्स. आपण मागच्या याच्यात जे बघितले सपोर्ट अँड कॉन्फिडन्स हे पॅरामीटर अप्रायरी अल्गोरिदम यूज करतो. सपोर्ट रेफर टू द आयटम्स फ्रिक्वेन्सी ऑफ ऑकरिंग आणि कॉन्फिडन्स रेफर्स टू द कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ओके, आता या स्टेप्स आहे अप्रायरी अल्गोरिदमच्या. सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट द सपोर्ट ऑफ आयटम सेट इन द ट्रान्झॅक्शनल डेटाबेस. दिस स्टेप इज कॉल्ड जनरेटिंग कॅन्डिडेट सेट. ओके, अप्रायरी अल्गोरिदमची फर्स्ट स्टेप आहे की जनरेटिंग कॅन्डिडेट सेट, ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड, प्रून द कॅन्डिडेट सेट बाय एलिमिनेटिंग आयटम्स विथ अ सपोर्ट लेस दॅन द गिवन थ्रेशोल्ड. Pruning the candidate set is a second step. Join the frequent item set to form set of size k plus 1 and repeat the above sets until no more item set can be formed. This will happen when set form have a support less than given support. परत वाचतो. Join the frequent item set to form set of size k plus 1 and repeat the above sets until no more item set can be formed.
दिस विल हॅपन व्हेन द सेट्स फॉर्म हॅव अ सपोर्ट लेस दॅन गिवन सपोर्ट. 2-3 वेळेस असल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर आता अप्रोरी अल्गोरिदमचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस बघून घेऊ. ॲडव्हान्टेजेस काय? अप्रोरी अल्गोरिदम मेक यूज ऑफ लार्ज आयटम सेट प्रॉपरली. द मेथड कॅन बी इझिली पॅरलाइज्ड. इट इज इझिली पॅरलाइज्ड आणि इट इझी टू इम्प्लिमेंट. डिसएडव्हान्टेज काय? Although it is easy to implement, but it requires multiple database scan, so performance is affected. Difficult to find a rarely occurring event. It uses uniform minimum support. Okay. तर बेस्ट ऑफ लक. नोट्स साठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही नोट्स घेऊ शकतात. बट नोट्ससाठी एक पासवर्ड ठेवलाय की जो पासवर्ड व्हिडिओमध्येच कुठे ना कुठे डिस्प्ले केला जाईल. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Thank you very much.